विरोधी पक्षातले नेते अशोक खरतकडे जायचे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे. तर फडणवीसांना मी इतकं सांगू इच्छितो की मराठीमध्ये एक जुनी म्हण आहे की जेव्हा आपण एक बोट समोरच्याकडे करतो तर इतर बोट पण आपल्याकडे असतात. तर मुख्यमंत्री साहेब, आपण बोलताना थोडा विचार करून बोलत जा, कारण आपलं सरकार अमेरिकेच्या सरकारसारखं नाही की जेणेकरून अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे नाव ॲप्स्टीन फाईलमध्ये असून देखील तिथल्या कायद्या व सुव्यवस्थेचे प्रामाणिकपणे माहितीच्या आधाराखालील ॲप्स्टीन फाईलमधली असलेली महत्त्वाची नावे जनतेस उघडकीस करून दिली. तर तुमची सरकार असे करू शकते का की अशोक खरतच्या रॅकेटमध्ये ज्या ज्या बडे लोकांचा समावेश आहे त्या लोकांची चित्रफित आणि माहिती तुमची सरकार महाराष्ट्राच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट वेबसाईटवर देऊ शकते का, जसे अमेरिकन सरकारने departmentofjustice.com वर दिले? तर किंबहुना असे होणे शक्य नाही, कारण आपल्या सरकारची नीतिमत्ता ही रुपाली चाकणकर सारख्या बाईची चौकशी करण्याऐवजी तुम्ही तिला महिला आयोगाच्या पदावरून राजीनामा द्यायला लावले यावरून दिसून येते. तर फडणवीस, तुमच्या वक्तव्यावरून इतकं तर समजून येते की विरोधकांना तुम्ही अशोक खरत फाईल्सद्वारे भविष्यात चांगलाच धडा शिकवणार आणि याचा फायदा तुम्ही तुमच्या सरकारला येत्या निवडणुकांसाठी पण करून देणार. तर माझी तुमच्याकडून हीच विनंती असेल की विरोधकांना धडा शिकवताना थोडे चांगले धडे आमच्या महाराष्ट्रातील महिला वर्गांना देखील शिकवा, की जेणेकरून इथून पुढे महाराष्ट्रातील कोणत्या पण वर्गातील महिला अशा बंधू बाबांच्या जाळ्यात अडकणार नाही, कारण तुम्ही त्यांचे देवाभाऊ आहात आणि त्या तुमच्या लाडक्या बहिणी.